दैनिक ऐक्य हे साताऱ्याचं 100 वर्ष जुनं वृत्तपत्र आहे. संपादक हे अगदी बैठकीतले मित्र असल्यामुळे त्यांनी काहीही लिहायची परवानगी मला दिली. गेली 3 वर्ष मेडिको सोशल या सदरामध्ये मी तिथे काही काही लिहित असतो, दर 15 दिवसांनी एकदा. पण हेच लिखाण वाचून तुमच्यासमोर आणावं असं वाटलं, कारण वाचताना एक वेगळ्या प्रकारची लय त्याला येते आणि लेखकाला काय म्हणायचंय कदाचित त्याच्या वाचण्यामुळे जास्त समजतं. त्यामुळेच हा सगळा प्रपंच. म्हणी काय म्हणतात हा आजचा विषय आहे. म्हणी काय म्हणतात, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. मानवाच्या उन्नतीमध्ये भाषा उशिरा जन्माला आली असावी. आधी नुसतेच हातवारे, जनावरांसारखे आवाज असं करता करता मोडकी तोडकी भाषा आली असणार. भाषा विकसित होत असतानाच काव्य, विनोद, शाब्दिक कोट्याबरोबरच अर्थपूर्ण असलेल्या म्हणी म्हणजे उक्ती हे खरे तर भाषेचा कळस म्हणावा लागेल. संवादाचं थिरकतं साधन म्हणजे भाषा आणि नेमक्या म्हणी म्हणजे एक घागर त्यात भरला सागर. असं म्हणतात की समाजातल्या चालीरीती, नीती, रागलोप, प्रेम, ईर्ष्या याचं प्रतिबिंब म्हणींमध्ये येतं. म्हण छोटी, आशयपूर्ण, चटपटीत असावी लागते. मधमाशीसारखी त्याच्यामध्ये डंख पण असायला लागतो, पण मध पण असावा लागतो. यमक अनुप्रसादाची जोड म्हणजे तर सोने पे सुहागा, दुग्ध शर्करा योग. खरं तर हेच सर्व वर्णन अस्सल शिवीला सुद्धा लागू होतं. हलके हलके सभ्य शब्द आणि 100 वेळा सोनाराच्या टाक्यांपेक्षा एक अस्सल शिवी एकाच लोहाराच्या दणक्याचं काम करते. काही अशिष्ट म्हणी अशा असतात एक से एक की शिवी सुद्धा थपकून त्या म्हणी ऐकत बसेल. म्हणींचा जीव म्हणजे त्यांचा अर्थ या वापरलेल्या शब्दांशी जुळणारा नसतो. शब्द एकीकडे आणि त्याच्यातून गर्भित अर्थ वेगळा असतो. शब्दांचं रूपक वापरून सोडलेले ते अग्निबाण असू शकतात. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणजे आपल्या माणसांची चूक खपवून घ्यावी लागते, किंवा चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला म्हणजे वाईट कृत्यात सहभागी झाल्याची झळ भासणारच. एव्हरी डॉग हॅज इट्स डे. मी कोणाचं नशीब कधीही उजळून येऊ शकतं. यात शब्द तो प्रसंग उभे करतात, पण गर्भितार्थ वेगळाच वेध घेत असतो. बऱ्याच म्हणीमध्ये ऐतिहासिक संदर्भ असतात. शब्दांचा अपभ्रंश असू शकतो किंवा रोजमर्राचे अनुभव सुद्धा असू शकतात. काही म्हणी काळाला अनुसरून असतात आणि काळाच्या ओघात धूसर होतात, कारण संदर्भ जुने होत जातात. पण काही महाभारतापासून चालत आलेल्या टाइमलेस असतात. नरोवा कुंजरोवा म्हणजे अर्धसत्य अर्ध झूट याचा वापर करून समोरच्याला बुचकळ्यात टाकणं. इंग्लंडमध्ये एकेकाळी फाशीची शिक्षा ट्रायफल्गार स्क्वेअर म्हणजे भर चौकात दिली जायची. फाशी जाणाऱ्याची बग्गी जेलमधून चौकात जाताना त्याला मध्ये दिलं जायचं आणि ते अखेरचं वन फॉर द रोड असायचं. आता ही शब्दकडी घरी जाताना आग्रह करण्यासाठी वापरली जाते. फाशी म्हणजे हँगिंग ही संध्याकाळी असायची आणि बघ्यांची गर्दी असायची. भरपूर मद्य पाजलं जायचं. मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं डोकं दुखायचं आणि मग त्याला हँग ओव्हर हे प्रसिद्ध झालं. वन फॉर द रोड आणि हँग ओव्हर आपल्याकडे सर्रास वापरले जाणारे वाक्प्रचार असले तरी भौगोलिक आणि सांस्कृतिक फरकामुळे बऱ्याच म्हणी त्या भागामध्येच राहतात. त्यांचे शब्दशः किंवा अर्थशः भाषांतर अवघड जातं. आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट हे इंग्लिशमध्ये कसं भाषांतरित करायचं? फासावर लटकताना गळ्यात दोरखंड आणि पायाखाली एक बादली असायची. त्या व्यक्तीने बादलीला लाथ मारली की खेळ खलास. किक द बकेट म्हणजे तो गेला असं अभिप्रेत असतं. हे मराठीत कसं आणणार? नवज्योत सिंग सिद्धू क्रिकेटमध्ये आला तेव्हा 2 त्याला न्यूनगंड होते. तोंडातून शब्द फुटायचा नाही आणि पुढे सरसावत जाऊन छक्का मारता यायचा नाही. सरावाचा एक भाग म्हणून त्यांनी जवळजवळ 300 म्हणी हिंदी आणि इंग्लिश मुखोद्गत केल्या
आणि एकेका प्रॅक्टिस सेशनमध्ये जवळ 100 सिक्सर मारण्याचा रियाज केला. सिक्सर मारण्याची हातोटी किती कामी आली माहिती नाही, पण त्याच्या त्या 300 म्हणींच्या पुंजीवर साहेब खासदार झाले आणि आयाराम गायाराम पण झाले. आता त्यांच्या तोंडी कोण लागणार? इंटरनेट, सोशल मीडिया आणि आधुनिकीकरण यांनी जग जवळ आलं आणि नव्या म्हणींना आणि शब्दप्रयोगांना वाव आला. व्हायरल झालं म्हणजे खूप पसरलं हे आता खेडोपाडी सुद्धा समजतं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे अशा काही नवीन गोष्टी व्हायरल करून समाजाच्या विचारांवर प्रभुत्व गाजवणारी मंडळी. हे म्हणे लाखोंमध्ये कमावतात. ब्रेकिंग द इंटरनेट म्हणजे व्हायरलच्याही पुढे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी बातमी किंवा कथा. इतका सोशल मीडियाचा मारा होतो आहे की लोकांना मधून डिजिटल डिटॉक्स करावासा वाटतो. म्हणजे या डिजिटल जगापासून लांब जायचं आणि आपल्यातलं ते विष उतरवायचं. तुम्ही डाऊन द रॅबिट होल जाता म्हणजे या डिजिटल जगाच्या गर्तेत असे शिरता की बाहेर येणंच मुश्किल होतं. FOMO म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे थोडा वेळ पण नेटपासून लांब राहिलो तर जग पुढे निसटून जाईल आणि मी त्यात नसेल याची भीती वाटणं. जगभरात म्हणींबद्दल आणि उक्तींबद्दल असा अलिखित नियम आहे की थोरा मोठ्यांनी ते वापरल्या की पटकन प्रचलित होतात. दीवार सिनेमामध्ये मेरे पास माँ है हे वाक्य अमिताभ बच्चनला पण चूप करणारं होतं. माझ्याकडे संपत्ती नाही पण नीतिमत्ता आहे अशा अर्थाने ते वापरलं गेलं होतं. पिक्चर अभी बाकी है दोस्त हे अगदी सामान्य वाक्य, पण SRK मुळे कुठल्या कुठे गेलं. ते एखाद्याला प्रोत्साहन म्हणून वापरता येतं किंवा कोणाला हिणवण्यासाठी म्हणून वापरता येतं. 2024ची लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर पिक्चर अभी बाकी है, विधानसभा यायची आहे असं वाक्य प्रचलित झालं होतं. झिम्बाब्वेचे माजी प्रेसिडेंट त्यांच्या उक्तींसाठी प्रसिद्ध होते. अतिशय घणाघाती आणि बहुतेक वेळेला न छापता येण्यासारख्या या उक्ती. आपल्या टॉवेलच्या प्रत्येक कोण्याला म्हणजे जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्व द्या. कुठला कोपरा उद्या तुमचं तोंड पुसेल आणि कुठला पिछवाडा माहीत नसतं म्हणे. काही म्हणी तर अगदी आध्यात्मिक असतात. कफन के जेब नाही होते म्हणजे मेल्यानंतर काय बरोबर घेऊन जाणार एवढ्या थोडक्यात केवढा आशय. 4 जणांची आई बाजेवर जीव जाई म्हणजे इतके आपतेष्ट असतानाही वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष झाले होते किंवा केले गेले होते. भोसक वास्तविकता. अशिष्ट म्हणी टाळून चालणार नाही, कारण त्यासुद्धा बरंच काही सांगून जातात. जे त्याच्या झाटी ते सुद्धा नाही तुझ्या लल्लाटी. म्हणजे पत्ते खेळताना चांगले डाव येणारे लोक असतात त्यांना उपरोधानही म्हटलं जातं. पण अशा म्हणीतून कर्तृत्ववान व्यक्तीचं कौतुक पण होऊ शकतं. तर मंडळी, म्हणी, उक्ती, इडियम्स, फ्रेजेस यांचा आवाका प्रचंड आहे. म्हणी जेवढ्या समृद्ध तेवढी भाषेची खुमारी. गतपिढीच्या हुशारीच्या आणि अनुभवाचा आरसा म्हणींमध्ये असतो. त्या वाचण्या बोलण्यामध्ये पेरता आल्या, संस्कार करण्यासाठी वापरता आल्या तर त्यांचं चीज होईल. मराठी म्हणी व उक्ती विश्वनाथ नरवणे यासारखी पुस्तकं म्हणजे फक्त म्हणींचाच नव्हे तर मराठी भाषेचाच मान राखतात. आता जबाबदारी आजच्या पिढीवर. अशा म्हणी शोधूयात की पुढच्या पिढ्या त्यांचं जतन करतील. हातच्या काकणाला आरसा कशाला, स्वतःच आहेच, AI कशाला, हे एक उदाहरण म्हणून चालेल. मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळालेला आहे. आजच्या काळातल्या म्हणी आणि उक्त्यांनी तिला अजून श्रीमंत बनवूया. अमृतातेही पैजा जिंके वगैरे जमलं नाही ना, तरी ऐसी अक्षरे रसिके मिळविणं हे मात्र शक्य आहे. YouTube चॅनलवरचे पॉडकास्ट तुम्ही ऐकत आहातच. दर शुक्रवारी नवीन अपलोड करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला ते आवडत आहेत किंवा नाही आवडत आहेत हे तुमच्या कॉमेंट्सद्वारे तुम्ही आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही नेहमीची घिसीपिटी वाक्य म्हणावीत की नाही याचा विचार मी करतो आहे. पण तुम्हाला आनंद होत राहावा आणि तुमच्या आनंदामुळे आम्हाला आनंद होत राहावा याची मी अपेक्षा करतो.